स्पर्धा परीक्षा स्मार्टबीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण डिसेंबर 2019 रोजी झालेल्या CTT पेपर 1 मधील प्रथम भाषा मराठी या प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चा सेट ए आहे, तो आज आपण अभ्यासणार आहोत. यामधील आपण प्रश्न क्रमांक 91 ते 120 असे एकूण 30 प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये भाग 4 मध्ये प्रथम भाषा मराठीचे एकूण 30 प्रश्न दिलेले असतात. पहिल्यांदा आपल्याला उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण हा उतारा नीटपणे वाचून घेऊ. सर्व मंडळी उत्सुकतेने अंधाऱ्या गुहेत थांबली होती. कुठे? गुहेत. सोबत सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा याही होत्या. गुहेतल्या अंधाऱ्या भागातून वटवाघळे सफाईने ये जा करत होती. गुहेबाहेर आल्यावर शाश्वतने विचारले. कुणी विचारले? शाश्वतने. गडद अंधारात देखील वटवाघळ कशालाही न टक्करता सफाईने कशी उडतात? याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार हव्या त्या दिशेने वळवता येणाऱ्या मोठाल्या कानामध्ये आहे. डॉक्टर हेमा म्हणाल्या. स्वरयंत्राचा वापर करून वटवाघळ उच्च वारंवारतेचा फ्रिक्वेन्सी ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीचे तरंग आजूबाजूच्या वस्तूवर आपटून परततात. हे तरंग मूळ तरंगाच्या तुलनेत क्षीण असले तरी ते वटवाघळांना बरोबर टिपता येतात. हव्या त्या दिशेने वळवता येणाऱ्या कानाच्या मोठाल्या पाळ्यांनी कानामधल्या अतिसंवेदनशील पडद्यांवर केंद्रित करून वटवाघळ ते ऐकतात. पाठवलेले ध्वनितरंग वस्तूवर आदळून परत यायला लागलेल्या वेळेवरून वटवाघळाचा मेंदू आजूबाजूंच्या वस्तूंचे स्थान आणि त्यांचे आकार ठरवतो. याला प्रतिध्वनी स्थान निश्चयन म्हणतात. काय म्हणतात? प्रतिध्वनी स्थान निश्चयन. यामुळे प्रकाश नसतानाही प्रतिध्वनी तरंगांनी वटवाघळांना आजूबाजूच्या गोष्टीचे त्रिमित ज्ञान मिळते. कशामुळे? प्रतिध्वनीमुळे. इतरही प्राणी असे ध्वनितरंग वापरतात का? अमनाने विचारले. हो, डॉक्टर हेमा म्हणाल्या. सदन देवमासा, जैवकुलातले डॉल्फिनसारखे जलचर, चाळू, चिचुंद्रीसारखे भूचर आणि ऑइल बर्ड, स्विफ्टलेट्ससारखे पक्षी अनेक प्राणी प्रतिध्वनी स्थान निश्चय वापरतात. याचा उपयोग त्यांना गढूळ पाण्यात, समुद्रातल्या अतिखोल भागात किंवा रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधायला, शत्रूपासून स्वतःचा बचाव करायला आणि शिकार करताना संदेशांची देवाणघेवाण करायला होतो. प्रतिध्वनींचा वापर करून प्राण्यांना वस्तू कितपत अचूकतेने कळतात? सोहमने विचारले. क्रिकेटच्या मैदानाच्या लांबी एवढ्या अंतरावरून क्रिकेटच्या चेंडू एवढी छोटी वस्तू डॉल्फिन शोधू शकतात, डॉक्टर हेमा म्हणाल्या. एवढ्याच दूरचं तर त्यांच्या नजरेलाही दिसत नाही. आपलं डोकं विविध दिशांनी वळवून प्रतिध्वनी स्थान निश्चय वापरून डॉल्फिन आसपासच्या माशांच्या वेगवेगळ्या अवयवांचा अंदाज घेऊन ते मासे कोणते आहेत ते अचूकपणे ओळखतात. याचा उपयोग त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होतो. डॉक्टर हेमा म्हणाल्या. वटवाघळांना जसं प्रतिध्वनी स्थान निश्चय ज्ञानेंद्रिय आहे, तसं मधमाशांना चुंबकीय क्षेत्राचा वापर करून स्थान आणि दिशाबोध समजण्याचं चुंबकीय ज्ञानेंद्रिय आहे. कोणाला आहे? चुंबकीय ज्ञानेंद्रिय कोणाला आहे? तर मधमाशांना. मधमाशांना चुंबकीय ज्ञानेंद्रियांमुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबरच त्यांची तीव्रता आणि त्यात होणारे बदलही कळतात. मधमाशांप्रमाणे अनेक सूक्ष्मजंतू, शार्क, सामन मासे, समुद्री कासव, स्थलांतरित पक्षी यांनाही चुंबकीय ज्ञानेंद्रिय असतं. या प्राण्यांना चुंबकीय क्षेत्र समजतं कसं? प्रथमेशने विचारले. या प्राण्यांच्या शरीरातल्या चेतापेशीमध्ये मॅग्नेटाइट नावाच्या चुंबकीय पदार्थाचे स्फटिक असतात. कशाचे? मॅग्नेटाइट. डॉक्टर हेमा म्हणाल्या. हे स्फटिक म्हणजे जणू अतिसूक्ष्म अशा चुंबकीय सुयाच असतात. चुंबकीय क्षेत्रातल्या बदलानुसार त्यांची दिशा बदलते. चेतापेशी ही बदलही नोंदवतात. त्यावरून चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि बदल त्यांच्या मेंदूला कळतात. हस्ती मत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्र कळतं. हस्ती मत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना त्यांच्या विद्युतीय ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धती अशीच असते.
त्यांचा उपयोग त्यांना समुद्राच्या खोल तळाशी आसपासची भक्ष्य किंवा भक्षक करण्यासाठी होतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा पॅरेग्राफ अतिशय योग्य प्रकारे समजून घेतला आहे. आता यावरचे आपण प्रश्न सोडवूया की सर्वनाम कोणते? त्यांना, कासव, समुद्र, सूक्ष्म जंतू. यामधलं योग्य उत्तर आहे त्यांना. त्यांना हे सर्वनाम आहे. प्रश्न 92. उतार्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करते? योग्य उत्तर आहे उतार्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करते? उत्तर आहे डॉल्फिन. चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान कोणाला असते? या प्रश्नाचे उत्तर आहे हस्ती मत्स्य. यांचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेने वळवता येणं. रिकामी जागा वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. नाम, विशेषण, अव्यय आणि सर्वनाम. या प्रश्नाचे उत्तर आहे हे एक अव्यय आहे. काय आहे हे? एक अव्यय आहे. प्रश्न 95. वरील उतार्यात एकूण किती व्यक्तीमध्ये संवाद आहे? पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 5, पर्याय 4 4. तर या उतार्यामध्ये एकूण 5 व्यक्तीमध्ये संवाद आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे? विशेषण, सर्वनाम, क्रियापद की अव्यय? हे सर्व क्रियापद आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 96चं योग्य पर्याय आहे पर्याय 3. त्यानंतर टिपणे शब्दाची अर्थछटा नसलेला पर्याय निवडा. टिपणे अर्थछटा नसलेला. टिपणे म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर बघा, लिहिणे, शोषून घेणे, नेम साधणे, उदो उदो करणे. तर प्रश्न 97चं योग्य उत्तर आहे उदो उदो करणे. म्हणजे टिपणे होणार नाही, कारण लिहिणे म्हणजे टिपणे होते, शोषून घेणे म्हणजेही टिपणे होते, नेम साधणे म्हणजेही नेम टिपणे होते, पण उदो उदो होणार नाही. म्हणून पर्याय 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98. तरंग शब्दाचा समानार्थी आशय शोधा. कशाचा? तरंग. 1 गोंडपाट, सरस निरसपणा, मनातील उमटणारे नवे विचार, तजवीज. प्रश्न 98चं योग्य उत्तर आहे पर्याय 3. मनातील उमटणारे नवनवे विचार म्हणजे तरंग होतात, मनातील तरंग होतील ते. त्यानंतर प्रश्न 99चं उत्तर बघूया. चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता, नित्यातील बदल याचे ज्ञान कोणाला असते? मधमाशी, मासा, डॉल्फिन, ऑइल बर्ड. याचे योग्य उत्तर आहे मधमाशी, म्हणजे पर्याय 1 हे या प्रश्नाचे उत्तर होईल. त्यानंतर बघू प्रश्न 100वा. 100 ते 105 म्हणजे एकूण 5 प्रश्न हे कवितेवर आहे. कविता आपल्याला योग्य प्रकारे वाचायची आहे. डोळे भरुनी तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. ही एक कविता आहे छानशी. यावरचे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे, ते आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे. कवितेचा आशय काय सूचित करतो? 1 जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, 2 काळोखात कुडणे, काट्यासारखे सलणे, डोळे भरून आठवण काढणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आपण जीवन कसं जगायचं हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे.
प्रश्न 101. जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय शोधा. 1. फुलासारखं फुलणं, कणत कणत जगणं, प्रकाशात उडणं, 4. दुवा देत हसणं. जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय शोधा. फुलासारखं फुलणं योग्य आहे. कणत कणत जगणं हे चुकीचं आहे. या ठिकाणी जीवन जगत असताना असं आपण जगत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर होईल. प्रश्न 102. विशेषण नसलेला पर्याय शोधा. अर्धा, काळाकुट्ट, पायात आणि पिवळा धम्म. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पायात. पायात हे विशेषण नाही आहे, म्हणून पर्याय 3 हे 102चं उत्तर आहे. जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली आहे. 1. काळा कुट्ट काळव, काटे रुतणे, पेला भरणे, पेला सरणे. तर या ठिकाणी पेला वापरली नाही. जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही. पेला भरणे ही सकारात्मक भावना आहे, ती कवीने या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीसाठी सांगितलेली नाहीये, ती अनुकूल परिस्थितीसाठी सांगितली आहे. म्हणून प्रश्न 103चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्रियापद नसलेला पर्याय निवडा. बसतात, येतात, म्हणतात आणि तुम्ही. या ठिकाणी तुम्ही हे क्रियापद नाही आहे, ते सर्वनाम आहे. प्रश्न 105. रुतणे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. रुतणे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. टोचणे म्हणजे रुतणे, बोचणे म्हणजे रुतणे, सलणे म्हणजे रुतणे, पण फुलणे म्हणजे रुतणे होणार नाही. रुतणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फुलणे. प्रश्न 106. या ठिकाणी आपल्याला 107 ते 120 साठी योग्य पर्याय निवडायचे आहे. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय. 1. फक्त मातृभाषा शिकणे. 2. मातृभाषेतून शिकणे. 3. प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. 4. अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे. प्रश्न 6चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसरा भाषा शिकणे म्हणजे मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता होय. प्रश्न 107. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे बहुभाषिक शिक्षण. शिक्षणामध्ये भाषा, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व. 4. त्रिभाषा सूत्र. तर प्रश्न क्रमांक 107चं उत्तर आहे त्रिभाषा सूत्रानुसार शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा समजून घ्यायची असते. प्रश्न 108. संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे विद्यार्थी अक्षर, शब्द, वाक्यांश आणि वाक्य या क्रमाने भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी बाराखडीपासून सुरुवात करून भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी हे सर्व भाषा एकाच पद्धतीने शिकतो हे गृहीत धरणे. प्रश्न 108चं उत्तर आहे पर्याय 2. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे. त्यानंतर प्रश्न 109 बघू. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती, स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो. संरचनात्मक उपागम, व्याकरण भाषांतर पद्धती, संभाषणात्मक उपागम, संपूर्ण शारीरिक प्रतिसाद. तर स्मृती, स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो. तर पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे, म्हणजे व्याकरण भाषांतर पद्धती हे प्रश्न 109चे योग्य उत्तर आहे. बघूया प्रश्न 110. काव्या ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दाशी संबंधित त्या शब्दाच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात. 1. साहचर्य.
2 शब्दजाल, 3 शब्दखेळ, शब्द तयार करणे. या पद्धतीला सहचार्य पद्धती असे म्हणतात. सहचार्य पद्धतीने अशा प्रकारे शब्द जोडले जातात. प्रश्न 111. विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नामध्ये परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधावयास सांगते. या पद्धतीच्या चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात? 1 आकलनात्मक चाचणी, 2 शब्दसंपत्ती चाचणी, 3 रिकाम्या जागा भरा चाचणी, 4 बद्ध प्रश्न चाचणी. तर प्रश्न क्रमांक 111 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याला बद्ध प्रश्न चाचणी असं म्हटलं जाते. त्यानंतर प्रश्न 112. बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे शारीर भाषा होय, बोलण्याचे तंत्र होय, भाषा कार्य होय, रोजच्या वापरातील भाषा होय. याचे योग्य उत्तर आहे बोलण्याचे तंत्र. म्हणजे ते एक बोलण्याचे तंत्र असतात की आपण कोणते शब्द उच्चार करायचे, कोणत्या ठिकाणी कोणती भाषा वापरायची, त्याला बोलण्याचे तंत्र म्हटले जाते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 113. कथाकथन ही अध्यापनशास्त्रीय पद्धती वापरतात. विद्यार्थ्यांना श्रवण प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी. तर प्रश्न 113 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी ही कथाकथन ही अध्यापन पद्धती वापरतात. संदर्भासहित व्याकरण म्हणजे पाठांतर आणि सरावाने व्याकरण शिकणे, प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणे व नंतर त्याचा उपयोग करावयास शिकणे, रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. 4 संचरित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्यांचा क्रमबद्ध विकास घडवणे. प्रश्न 114 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे म्हणजे संदर्भासहित व्याकरण होय. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील काही संदर्भ देऊन ते व्याकरण शिकवल्या जाते. 115 नंबरचा क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे हे अध्ययन कौशल्य नाही, कारण हे बाकी सर्व अध्ययन कौशल्य आहेत. प्रश्न 116. पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकाच्या लेखनातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात, कारण ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. ते लिखाण पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना आवडते. त्या लिखाणावर मूल्यमापनाचे प्रश्न काढणे सोयीचे होते. ते लिखाण वाचवयास उपयुक्त असते. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे, कारण ते लिखाण अधिकृत असते आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते की जे जेणेकरून सर्वांना योग्य प्रकारे समजू शकेल. प्रश्न 117. खालील प्रक्रियेस काय म्हणाल? शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. पर्याय 1 श्रुतलेखन, 2 व्याकरण सांगणे, 3 पुनर्लेखन प्रक्रिया, 4 पारस्परिक श्रुतलेखन. प्रश्न 117 योग्य उत्तर आहे व्याकरण सांगणे. काय आहे? व्याकरण सांगणे. शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. तर ते उदाहरण आहे व्याकरण सांगणे. म्हणून 117 योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न 118. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे रिकामी जागा या संज्ञेने ओळखला जातो. 1 अध्ययन, 2 संपादनूक, 3 प्रगती, 4 बोधात्मक. प्रश्न 118 योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 संपादणूक. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे संपादणूक या संज्ञेने ओळखला जातो. प्रश्न 119. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दाशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते? 1. बहुभाषिक स्त्रोत, बहुभाषिकत्व, भाषा वैविध्य पद्धती, एकभाषिकत्व. प्रश्न 119 योग्य उत्तर आहे बहुभाषिक स्त्रोत. याचा या ठिकाणी त्या शिक्षिका उपयोग करता आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषेमधील अभिवादन करण्याची पद्धती समजली पाहिजे. बघूया या प्रश्न मालिकेतील प्रश्न सरावातील शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही? काय नाहीये? आदर्श पद्धती नाही. कविता आणि गाणी यांच्या माध्यमातून. 2. नेहमीच्या वापरातील शब्द आणि छोटी वाक्य या माध्यमातून. 3. बाराखडीच्या माध्यमातून. 4. प्रत्यक्ष बोलणे आणि ऐकणे या माध्यमातून. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाराखडीच्या माध्यमातून. बाराखडीच्या माध्यमातून आपण भाषेची ओळख करून देऊ शकत नाही. करून देण्यासाठी ही आदर्श पद्धती नाही. या प्रकारे या प्रश्न क्रमांक 120 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी एकूण 30 प्रश्न संपलेले आहे. जर आपल्याला हे प्रश्न उपयुक्त वाटल्यास, हा प्रश्न सराव उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन प्रश्न सरावामध्ये. थँक्यू.